तर आमचं सरकार कर्जमाफीपासून बाजूला गेलेलं नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी देणार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे आश्वासन दिलं। दरम्यान कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांनी कर्जाची मुद्दल तरी द्यावी। अजित पवारांनी शेतकऱ्यांना हे आवाहन केलेलं आहे। दोनदा कर्जमाफी देऊ, त्याच्यानंतर 0% व्याजाने पीक कर्ज देऊ, त्याच्यानंतर आता तुमच्या विजेला 3, 5, 7.5 ला पूर्णपणे मोफत वीज देऊ। या सगळ्या गोष्टी आपण करतोय। मित्रांनो, मी आता किंवा आमचं सरकार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथराव शिंदे आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलेलो नाही। आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ते देणार आहे। परंतु हे देत असताना तुम्ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घेतलेलं कर्जाचं व्याज तर द्यायचंच नाही, मुद्दल तरी देत चला। कारण सांगतो, आम्ही कर्जमाफीपासून बाजूला गेलेलो नाही। त्याच्या संदर्भातली कमिटी नेमलेली आहे, त्यांना हे सगळा अभ्यास करायला सांगितलेला आहे। पण सातत्याने आपल्या कर्जमाफीवरच आपलं चालणार असं समजू नका।